हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन दिवसाची छानशी सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 3 आणि मी चाललेले आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये काकडा आरती सुरू आहे सर्वांच्याच घरी. गावामध्ये काकडा आरती चालू असेल. तर त्या दिवशी म्हणजेच ह्या दिवशी आमची होती पाळी. तर ज्या व्यक्तीची पाळी ज्याने घेतलेली आहे तर त्या व्यक्तीला स्वइच्छेने घेऊ शकतो आपण. तर आजच्या दिवशी आम्ही घेतलेली होती. त्या दिवशी देवाची सेवा करण्याची पूर्ण जबाबदारी ही त्या व्यक्तीची असते. म्हणजे त्याने करणं ते अपेक्षित आहे पूर्ण. छान असं प्रसन्न वातावरणामध्ये मी रांगोळी काढण्यासाठी गेले होते. काकडा चालू होण्याच्या अगोदर रांगोळी पूर्ण झाली तर खूप प्रसन्न, प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा छान प्रसन्न वाटतं. तर त्यासाठी मी लवकरच गेलेलो होतो. माझ्या अगोदर आईन ते गेलेले होते. ते पाहू शकता पूर्ण तयारी झालेली आहे. देवांचे अंघोळ वगैरे करून त्यांना छान हार वगैरे घालून छान प्रसन्न केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. या इथे मी औक्षण केलेलं आहे देवीचं. त्यानंतर खूप छान प्रसन्न असं मस्त वाटतं. तर परंतु आपल्या वेळेअभावी आपल्याला दररोज येणं शक्य होत नाही. तर तुमच्या इकडे असेल तर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही प्रातःकाली उठून काकडा आरतीसाठी नक्कीच जा. काकडा आरतीचा आनंद नक्कीच घ्या. खूप प्रसन्न आणि छान वाटतं. सो असा अनुभव आपल्याला खूप छान देवांच्या सानिध्यात राहिल्यानंतर पॉझिटिव्हिटीसुद्धा आपली वाढली जाते. त्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपण खूप छान प्रसन्न मन आपलं होऊन जातं आणि कंटाळासुद्धा येत नाही. तर तुम्ही पाहू शकता छान असं मस्त देवीची ओटी भरलेली आहे. पीस आणि त्यामध्ये ओटीचं साहित्य आहे. तर दुसरीकडे आपल्या विठ्ठलासाठी टॉवेल टोपीसुद्धा ठेवलेली आहे आणि इथे तयारी काकड्याची चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता या इथे सेवा करण्यासाठी अगोदरच 2 व्यक्ती आलेले होते. ते पूर्ण काकड्याच्या महिन्याचे 30 दिवस म्हणजे ते स्वतः सेवा करतात. ते आमच्याही अगोदर आलेले होते. म्हणजे तुम्ही पाहू शकता रोज व्यक्ती त्या टायमाला उठून खरंच खूप छान कौतुकच आहे त्यांचं. ते रोज देवाला अंघोळसुद्धा घालतात आणि छान परिसर म्हणजे मंदिर स्वच्छ करतात. मी येण्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की खूप छान म्हणजे पूर्ण क्लीन केलेलं होतं मंदिर आणि मी तर रांगोळीला सुरुवात केलेली आहे. रांगोळी काढताना आपल्या मनात सुद्धा तसे पॉझिटिव्हिटी, एनर्जी येत असते. तर तुम्ही पाहू शकता इथे माझी रांगोळी काढत चालूच होतं. त्यानंतर आता थोडासा वेळ झालेला होता. तर काकड्यासाठी लोकं येण्यास सुरुवात झालेली होती. तुम्ही पाहू शकता हा इतुसा लहानसासुद्धा काकड्यासाठी आला होता. तेही पहाटे 4 वाजता उठून आला होता. तर इथे चालू होतं त्यांचं डिस्कशन म्हणजेच प्रातःकालीच्या गप्पा. तर ते रांगोळीविषयीसुद्धा खूप छान म्हणत होते की खूप छान काढते आहे. पूर्ण हातानेच मी ही रांगोळी काढलेली आहे आणि आपणसुद्धा नवीन पिढीने सुद्धा ह्या आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी नक्कीच सजग राहिलं पाहिजे. म्हणजे तयारी दाखवली पाहिजे. हे आपल्या ज्या परंपरा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्या आचरणात आणण्यासाठी प्रत्येक परंपरेला, प्रत्येक सणाला हे नक्कीच कारण असतं. त्यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक ह्या दोन्हीही गोष्टी असतात. तर त्या आपण पाळल्याच पाहिजेत आणि तुम्ही पाहू शकता धोतर घालूनसुद्धा बाबा आलेले आहेत. तर ही आपली पिढी आहे. ते थकत नाहीत आणि आपण आता ऑफिसचं काम करूनच 8 तासातच केवढं थकत असतो. तर ते शेतीचं काम करूनसुद्धा येत असतात. तर त्यांची एनर्जी आणि आपली एनर्जी ह्यामध्ये डिफरन्स पाहू शकता तुम्ही. तर सर्व येण्यास सुरुवात झालेली होती. प्रत्येकजण एवढ्या सकाळचं रोज येणं किती खरंच मला तर खूप छान वाटलं. मी एवढ्या अशा भजनाच्या आवाजाने सुद्धा आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं. तर तुम्ही नक्की जाऊन या काकडा आरतीसाठी. तर पाहू शकता माझी रांगोळी इथं कंप्लीट होतच आहे. आपण काकडा आरती का करतो? त्यामुळे मी माझी स्तुती करत नाही आहेत. तर आपल्या केलेल्या कामाची
आपल्याला पोचपावती म्हणजे एखादं कौतुक केलं तर खूप छान वाटतं. तर ते काम करण्यासाठी आपल्याला नवीन एक उत्साह येतो. तर तुम्ही पाहू शकता या इथे माझी रांगोळी काढून कंप्लीट झालेली आहे. हे कंप्लीट झाल्यानंतर मला मी गेलेली आहे घरी. घरी गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता घरी जाण्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस एखादं काम करत असतो तेव्हा त्याने कुणी आपल्या कामावरती छान असं ते पाहू शकता आपली आरती असल्यामुळे नाश्त्यासाठीची तयारीसुद्धा चालू आहे. तर इथं पाहू शकता पावभाजीची भाजी तयार आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 5. तर पहिली आरती ही 5:30ला होते. तर त्यासाठी तयार होऊन आम्ही गेलेलो होतो मंदिरामध्ये चाललेला आहोत. तर ह्यावेळेस तुम्ही पाहू शकता भजनाचा आवाजसुद्धा खूप छान सुंदर येतो आहे. एवढे व्यक्ती जमलेले आहेत.